जीबीएस आजाराशी दोन हात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी वेगानं काम सुरू केलं असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत। रुग्णसंख्येच्या वाढीचा वेग मंदावला असल्याचं चित्र आहे, असं निरीक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। बुलढाण्यातला विषय वेगळा आहे, पुण्यातला विषय वेगळा आहे। बुलढाण्यामध्ये काही मात्रेत पाण्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या आढळून आल्या म्हणून त्याचा एक रिपोर्ट आपण घेतलेला आहे। त्याचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या निष्कर्षाला आपण पोहोचू। पुण्यातला जो विषय आहे त्याच्यामध्ये विशेषतः नांदेड सिटीच्या भागामध्ये विहिरीतनं जे पाणी येत होतं त्या पाण्यात जास्तीत जास्त कंटॅमिनेशन आढळलेलं आहे। केसेस एका पीकवर गेल्या आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की इथनं होत आहे आणि त्याच्यावर उपाययोजना केल्याबरोबर त्या केसेस खाली आलेल्या आहेत। मात्र ज्या काही केसेस आहेत त्याच्याकडे गांभीर्याने आम्ही लक्ष देतोय, कारण शेवटी या केसेसमध्ये अचानक माणसाची प्रतिकार शक्ती जी आहे ती कमी होते, त्याच्यानंतर मग नर्व्हवर त्याचा परिणाम होतो आणि एक प्रकारे शारीरिक दुर्बलता त्यांना निर्माण होते। 90-95% केसेसमध्ये 100% तो बरोबर होतो, पण 4-5% केसेसमध्ये त्याचा काही परिणाम राहून जातो। त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्यानेच बघितलं पाहिजे। दरम्यान काल रात्रीपर्यंतच्या माहितीनुसार पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचे 127 संशयित रुग्ण आढळले असून आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला। त्यामुळे आता मृत्यूसंख्या 2 झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे। 72 जणांना या आजाराचं निदान झालं असून 20 जण व्हेंटिलेटरवर आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय पथकानं काल पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याच्या स्रोतांची पाहणी केली। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आरोग्य विभागानेही 86 पथकं तैनात केली आहेत।